आहे सॅटरडे आणि आम्ही जाणार आहोत नाशिकला, म्हणजेच माझ्या सासरी. तर सकाळी उठलो, आंघोळ वगैरे झाली माझी. आता हे आंघोळ करतायत आणि आमचा शाक्य त्याला खाऊ घालायचं आहे, पण तो ना आता खेळण्यामध्ये व्यस्त आहे. चला भेटूया आपण पुढे. मी पुढे काय काय घडतं ते तुम्हाला सांगतच राहील. चला स्टे ट्यून. सो माझ्या मुलाची ही पहिली रक्षाबंधन होती आणि प्रत्येक आई ही आपल्या मुलाची आई असते, बहीण असते, फ्रेंड असते. सगळ्या गोष्टीचा मान पहिला आपल्या आईचाच असतो. सो मी माझ्या मुलाची आज बहीण बनून त्याला पहिली राखी बांधली मी. सो अशा प्रकारे पिल्लूची पहिली रक्षाबंधन सेलिब्रेट करून आम्ही निघालो प्रवासाला. प्रवासामध्ये मला कोणताही शूट घेता आलं नाही, कारण की पिल्लू माझ्या हातामध्ये होता आणि आम्ही गाडीने प्रवास करत होतो म्हणून. सो आम्ही नाशिकला पोहोचल्यानंतर एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो होतो, कारण की आम्हाला निघायला थोडासा लेट झाला होता. म्हणून आम्ही डायरेक्ट नाशिकमध्येच ब्रेक घेतला, त्याच्या आधी कुठेच थांबलो नाही. डोसा वगैरे खाल्ला. पिल्लू तेव्हा झोपलेलं होतं आणि नाशिकला आमचं एक काम होतं. ते काम झाल्यानंतर आम्ही गेलो झुडिओला. बरेच दिवसापासून झुडिओचा सेल चालू आहे असं आम्हाला समजत होतं, पण आम्ही कळवणला राहत असल्यामुळे आम्हाला काही जायला जमत नव्हतं. मग सो आज थोडीफार शॉपिंग करूयात म्हणलं. मी जास्त काही गोष्टी घेतल्या नाही, थोड्याफार घेतल्या. यांनी पण थोडंफार घेतलं आणि शाक्यला पण आम्ही एखाद दोन ड्रेस घेतले. ते तुम्हाला मी नंतर दाखवेलच आम्ही काय काय खरेदी केली. अशी खूप काही खरेदी केलेली नाही आम्ही, कारण वेळच नव्हता आम्हाला तेवढा. आणि घरीसुद्धा आमच्यासाठी सर्व जेवणासाठी थांबलेले होते आणि लिटरली 4-4:30 झाले होते, तरीही घरातले कोणीच जेवलेले नव्हते. सो आम्हालाही कसतरी वाटायला लागलं. मग आम्ही पटकन आवरली शॉपिंग आणि गेलो घरी जेवण वगैरे केलं आणि सायंकाळी रक्षाबंधनचा प्रोग्राम आवरून घेतला. या ज्या फ्रेममध्ये दिसत आहेत सर्व माझी सासरची माणसं आहेत, माझ्या नंदा आहेत, सासूबाई, सासरे, दीर, हे सर्व आहेत हे. आणि लिटरली खूप छान माणसं आहेत हे सर्व. मी सासरी गेल्यासारखं मला जराही वाटलं नाही. मला एवढं मुलीसारखं ट्रीटमेंट मिळालं तिथे की मी साधी इथालची वस्तू इकडे सुद्धा केली नाही. मला जराही काम करू दिलं नाही माझ्या सासूबाईंनी, माझ्या नंदांनी. खूप छान वाटलं मला. आणि हा प्रोग्राम आवरल्यानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. ती क्लिप काही मला घेता आली नाही. त्याच्यानंतर आम्ही छोटीशी पार्टी केली आणि खूप छान वाटलं मला तिथे जाऊन. तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.